आज आहे श्रावणातला पहिला सण नागपंचमी। त्यासाठी आमच्या कोकणामध्ये हळदीच्या पानातील पातोळ्या बनवतात। त्याची आज रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। पातोळ्या करण्यासाठी आपल्याला सारण करायचं आहे। त्यासाठी 2 वाट्या ओलं खोबरं आणि 1 वाटी गूळ मी घेतलेला आहे। मीडियम गॅसवर स्वच्छ असं भांडं ठेवलंय मी। त्यावर आता 2 चमचे मी साजूक तूप घालून घेणार आहे। तूप थोडं गरम झाल्यावर मी 1 चमचा इतकी खसखस घालून घेतली आहे। ती छान परतून घेऊया। तुपात खसखस आता परतली आहे छान। खसखस परतल्यावर 2 वाटी ओलं खोबरं ते मी घेतलेलं आहे। छान थोडं आता परतून घेऊया आपण ओलं खोबरं। सारण अगदी मी सिंपल घेतलेलं आहे, जे पारंपरिक पद्धतीने करतात त्याप्रमाणे। आता आपण 1 वाटी गूळ घालून घेऊया। छान गूळ मिक्स करायचा आहे नारळाबरोबर। गॅसची आच मीडियम आहे। गूळ छान विरघळलाय आता। नारळाचा किस आणि गूळ एक जीव झाले। मोठे खडे असतील ना तर असे चमच्याने दाबून दाबून मोडून घ्यायचे। दहा मिनिटातच आपलं सारण तयार झालंय। गॅस बंद केलाय मी आता आणि आता जायफळ किसून घालते। ज्या पदार्थात गूळ असतो त्यात जायफळाची चव खूप छान लागते। आता सगळं एकदा मिक्स करून घेते छानपैकी। बघा आपलं सारण खूप छान झालंय। आता हे थंड करून घेऊया। आता पारीसाठी आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा। एक स्वच्छ टोप ठेवलाय मी। अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला पाणी घ्यायचंय साधं। ते गरम करून घेऊया। उकड काढायची आता आपल्याला तांदळाच्या पिठाची। थोडंसं 2-3 थेंबी तूप घालून घेतलं। चिमूटभर मीठ चवीप्रमाणे आणि चिमूटभर साखर। पाण्याला छान उकळी आली। आता आपले 1 वाटी पीठ आपण घालून घ्यायचं तांदळाचं। छान मिक्स करून घेऊया।
छान मिक्स झालं आहे. छान आपण गरम पाण्यामध्ये पीठ घालून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवून 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत मी हळदीची पानं घेतलेली, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आता मोठी आहेत ही हळदीची पानं, त्यामुळे मी एकाचे 2 असे करून घेते कैचीने कट करून. बघा ह्या इतक्या मापाच्या आपल्याला पातोळ्या बनवायच्या आहेत, म्हणून मी हे बघा अशी पानं कटिंग करून घेतलेली आहेत. आता 10 मिनटं झालेली आहेत आपली. आता उकड आपण ताटात काढून थंड पाणी लावून छान मळून घ्यायचे. बघा उकड छान झाली, टोपाला काही चिकटलेलं नाही आहे. ह्यातच थोडं पाणी घेते मी, स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि ते थंड पाणी थोडं थोडं मिक्स करून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं. पीठ कोमट आहे. छान पीठ मळून घेतलंय. असं सॉफ्ट असं पीठ आपलं मळून झालेलं आहे उकडीचं. आता थोडंसं तूप लावून परत मी एकदा मळून घेतलं आणि त्याचे गोळे करून घेते. एका वाटीच्या पिठाचे आपले 5 गोळे तयार झाले आहेत. आता हळदीच्या पानावर मी पाणी लावून घेतलंय आणि छान असं थापून घेतलंय. थोडं थोडं पाणी लावून थापून घ्यायचं आहे आपल्याला. बघा छान अशी पातळ पारी तयार केली आहे मी हळदीच्या पानावरच. आता आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे गूळ खोबऱ्याचं. बघा सारण घालून घेतलंय मी 1-1.5 चमचा इतकं. आता वरची पारी, दोन्ही पाऱ्या एकमेकांना आपल्याला चिटकवून घ्यायच्या अशा पद्धतीने. छान आपली पातोळी तयार झाली. बघा पीठही एकमेकांना चिकटले. आता अशाच बाकीच्याही पातोळ्या मी करून घेते. पाण्यावर पातळ थापून घ्यायचे.
पारंपरिक पद्धत आहे आपली. पातळ अशी पारी मी परत थापून घेतलेली आहे. आणि जर पारी तुम्हाला जमत नसेल तर अशी आपण लाटून घेऊ शकतो. पिठात घोळून मी पातळ अशी पुरी तयार केली आहे. सारण घालून छान मुरड पाडून घेऊया. छान मुरड पाडून घेऊया. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. पातोळ्या उकडण्यासाठी आपण पाणी छान गरम करून घेतलंय. आता त्या स्टीमरवर आपण त्या रचून घेऊया एक एक. छान आपल्याला 15 मिनिटं या वाफवून घ्यायच्या आहेत. एक एक अशा मी लावून घेते. झाकण लावून मी आता 15 मिनिटं वाफवायला ठेवते. पंधरा मिनिटं झालेली आहेत. मुरडची जी करंजी होती ती मी काढून टाकली कारण ती थोडी फाटली होती म्हणून. बघा छान शिजल्यात. आपल्या हाताला आपलं पीठ चिटकत नाही आहे. मी आता तुम्हाला जवळून पण दाखवते. छान आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. गरमागरम मऊसूत अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत गरमागरम. नागपंचमी स्पेशल अशा पातोळ्या. कोकणातली ही पारंपरिक रेसिपी आहे. तर ह्या रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.